या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण अकलूज या ठिकाणी उपस्थित आहोत। अकलूजमध्ये आता राज्यस्तरीय लावणी स्पर्धा संपन्न होते। आज दुसरा दिवस आहे आणि आज देखील जवळपास 10 पार्ट्यांचा परफॉर्मन्स या ठिकाणी संपन्न होतोय। आता आपल्यासोबत छाया, पूजा आणि श्रद्धा कोल्हापूरकर ही पार्टी असणार आहे। काही वेळापूर्वी त्यांनी परफॉर्मन्स दिला आहे। पार्टीचं नाव पण कसं आहे? छाया, पूजा आणि त्यानंतर श्रद्धा। लावणीमध्ये जर छाया असेल आणि पूजा असेल आणि लावणीवरची श्रद्धा असेल तर निश्चितपणाने यश मिळतं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण गेल्या दीड तासापूर्वी या बादशाही रंगमंचावरती परफॉर्मन्स करून चेहरे अजूनही सुकले नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी काही कलाकारांशी आपण संवाद साधण्यापूर्वी आपण कलाकारांची ओळख करून घेऊयात आणि किती वर्षापासून ते काम करतायत या क्षेत्रामध्ये आणि आजच्या या लावणी स्पर्धेमधला परफॉर्मन्सबद्दल त्यांना काय वाटतं हे देखील त्यांच्याकडनं आपण जाणून घ्यावर। सुरुवातीला आपण इकडून सुरुवात करूया। आपलं नाव काय? सरिता पाटील। काय पाटील नाव? हो। हे काय धाकच म्हणायचं आज लावणीमध्ये? कसा झालाय परफॉर्मन्स? छान छान झालाय। बरं, किती वर्ष झाले या क्षेत्रामध्ये कार्यरत करताय? 20 वर्ष झालेत। इथं येण्याची किती वेळ आहे? इथं येण्याची पहिल्यांदाच। बरं, काय वाटलं नेमकं? छान वाटलं। हां, बरं वाटलं, मनाला पण समाधान वाटलं इथं आल्याबद्दल। त्या या लावणी स्पर्धेमध्ये आहेत आणि ही मानाची स्पर्धा राज्यभरात समजली जाते, देशभरात समजली जाते। मग काय वाटतंय काय नेमकं? वाटलं, मनाला अगदी बरं वाटलं आणि इथं आल्यानंतर असं वाटलं की मी म्हणजे कलाक्षेत्रात उतरल्यानंतर जे मी इथं आले ते माझं सगळं पूर्णच झालं। जे कलेचं काय असेल ते माझ्याकडून ते सगळं पूर्ण झालं इथं आल्यानंतर। साधना पूर्ण झाली? हो, झाल्या सगळ्या साधना माझ्या पूर्ण झाल्या इथं आल्यानंतर। हां, बरं, आता काही हरकत नाही, जरी बंद केले काय आणि चालू ठेवले काय, इथं आले विषय संपला। म्हणजे कला बंद ठेवली की काय हरकत नाही? हा, असं वर गेलं तरी असं चालेल, कला वरती जरी गेले तरी चालेल, पण इथं आले मनाला अगदी बरं वाटलं। म्हणजे अकलूजमध्ये येऊन या ठिकाणी स्टेजवरती परफॉर्मन्स देऊन जेवणाचं सार्थक झालं, धन्य झालं। आपलं नाव काय? दीपाली सुतार। दीपाली सुतार। एकीकडे अकलूजमधनं दीपाली सुद्धा परफॉर्मन्स देऊन चांगली गेलेली होती। काय वाटतंय आजच्या या परफॉर्मन्सबद्दल? काय वाटतंय? नाही, छान झाला। मी याच्या आधी पण आता गेल्या वर्षी मी ह्यांच्या पार्टीमधून केलेला आहे, म्हणजे तेव्हा पण चांगला झाला, तेव्हा नंबर पण आलेला। बरं, आज बघू काय होतं। शेवट नशिबाचा भाग आहे तो, म्हणजे आमच्या परीनं आम्ही सगळं केलेला आहे। आता नंबर हा यावा आमची पण इच्छाच आहे आता। बरं। आणि इथं कसं यायची इच्छा आहे माझी कायम पहिल्यापासूनच होती आणि श्रद्धा, पूजा ह्यांच्या पार्टीमधून माझी इच्छा पूर्ण झालेली आहे। बरं। पहिला खूप आभार। गेल्या वर्षीचा अनुभव ह्या वर्षी कसा लावला म्हणायचा? छान। गेल्या वर्षी पण म्हणजे चांगला झाला आणि आता पण चांगला परफॉर्मन्स झाला। बरं, आता राज्यात इतर ठिकाणी लावणी स्पर्धा होत नाहीत, मात्र अकलूजला लावणी स्पर्धा होते, कसं बघता याच्याकडे? त्याच्याकडे म्हणजे चांगल्या नजरेनंच बघतात ना। आता कसं लावणी म्हणजे वाईट म्हणतात सगळीजण, बाहेर दुसरीकडे आता लावणी म्हणजे काय वेगळंच चालू आहे, पण इथं पारंपरिक सगळं जे चालू असतं ह्याला खरी लावणी म्हणतात। जाकलूज मध्ये जे करतात ना हे पारंपरिक लावणी। पायात बांधलेली घुंगरू जे असतात? माझे 7 किलो आहेत। बापरे। आणि तुमची? माझे 3 किलो आहेत। बरं, हाईट वेट नुसार चालू आहे। आपलं काय? आपली काय ओळख? माझं नाव श्रद्धा सूर्यवंशी। हां, आपल्याच नावावरती? हो। बरं। हां, हे आमचं म्हणजे माझी स्वतःची पार्टी दुसरं वर्ष आणि मी दुसऱ्या पार्टीतून 3 वेळा आले होते। गेल्या वर्षी आमचा 5वा नंबर आला। ह्या वेळेला अपेक्षा की जरा पहिला, दुसरा, तिसरा तरी यावा। माझी इच्छा एक म्हणजे आमच्या पार्टीतून मी प्रत्येक नवीन मुलींना असं प्रोत्साहन देते की तुम्ही सगळेजण या, इथून आपली लावणी पुढं जाते, ओळख निर्माण नवीन होते, माणसं ओळखायला लागतात, पुढं चान्स भेटतात चांगल्या ठिकाणी। त्याच्यामुळे सगळ्या मुलांना मी आणते, मुली पण माझ्या मागून येतात आणि इथं शो केल्यावर खरंच छान वाटतं। पूर्ण वर्ष छान जातं। बरोबर, 365 दिवस व्यवस्थित जातात पूर्ण वर्ष। एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की या लावणी स्पर्धेमध्ये अकलूजच्या आल्यानंतर की पुढे चान्स भेटतो,
पुढे परफॉर्मन्स करायला भेटतो. असा अनुभव काय आलाय का बाबा अकलूजमध्ये गेल्या वर्षी 5वा नंबर आला? आमचा अकलूजमध्ये केल्यापासून आम्ही भरपूर शासनाचे शो केले. त्याच्यानंतर भरपूर गावांना गेलो, माणसं ओळखायला लागलीत आणि म्हणजे असं जिकडं तिकडं असं चांगल्या नजरेनं बघायला लागलेत माणसं की आमच्या इथं अकलूज म्हणजे त्यांनी बघितलं. ज्या माणसांना अकलूज माहीत नव्हतं त्यांनी समक्ष जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना कटलं की बाबा हे थिएटर आणि लावणी काही वाईट नाहीये. त्याच्यामुळे त्या लावणीला जास्त प्रोत्साहन मिळतं अकलूज पासून. गेल्या वर्षी महिलांसाठी खास प्रयोग झाला लावणीचा. त्यावेळेला आम्ही नव्हतो. हा त्यावेळेला नव्हतो तुम्ही नव्हता, पण गेल्या वर्षी होते दुसरे होते. आम्ही युट्यूबला बघितलं तेच म्हणजे आपलं शंकरराव मोहिते यांच्या इथंच कार्यक्रमाची जी सुरुवात होते यांच्यापासूनच आमचं प्रत्येक लावणी कलाकाराचं इथून भरपूर नाव झालेलं आहे आणि इथून भरपूर मुलींची ओळख पण होते. म्हणजे इथं कोण येणार आम्हाला वाईट कोण म्हणत नाही. याच्याबद्दल अकलूज मला छान वाटतं आणि शिकायला मिळतं, प्रगती होते, सगळंच छान वाटतं. बाळदादांमुळे स्वरूपाताईंमुळे आम्हाला पुढं येण्याचा चान्स मिळतो. ते आम्हाला प्रोत्साहन देतात की तुम्ही या करा. ते आम्हाला भरपूर पाठिंबा देतात. स्वरूपाताई आणि बाळदादा आम्हाला भरपूर मार्गदर्शन करतात. त्यांनी आम्हाला असं म्हणजे कार्यक्रम एनकरेज करतात की पुढं होऊन तुम्ही करा. प्रोत्साहन आम्हाला करतात, नवीन मुलींना, जुन्या मुलींना. त्याच्यामुळे बाळदादाचं आणि ताईंचं मनापासून आभार. एक महत्त्वाचा मुद्दा ह्याने बोलता बोलता सांगितलाय की अकलूजमधल्या लावणीमुळं लोककलावंतांना आणि कलाकारांना संरक्षण. आता संरक्षण कशा पद्धतीने मिळतं तर अगोदर लावणीकडे वाईट नजरेचं पाहिलं जात होतं, मात्र आता अकलूजमध्ये आल्यानंतर नावलौकिक वाढतो आणि निश्चितपणानं पुढं कार्यक्रम मिळतात आणि आमच्या कलेला वाव मिळतो असं देखील ते सांगतायत. तर आपल्यासोबत आता श्रद्धांशी ओळख झाली, त्यांच्या नावावरती आता पूजासुद्धा आपल्यासोबत आहेत. आपला अनुभव काय सांगाल? आता पाहिलं तर अनेक ठिकाणी तुम्ही परफॉर्मन्स केलेला असेल, प्रेक्षक वेगवेगळ्या तऱ्हेचे भेटतात, कुणी शिट्ट्या वाजतं, कुणी आता टोप्या आणि फेट्याचा पहिला काळ केलाय, पण आता या रंगमंचावरती कला सादर होत असताना फक्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो. कसं वाटतं? छान वाटते. त्यांनी जर टाळ्या वाजवल्या ना म्हणजे आम्हा कलाकाराला फोर्साने येते की हो आपला शो चांगला व्हायला लागलाय. नाही टाळ्या वाजल्या की असं मग धाकधूक होते ना जीवाला की काय होते काय नाही असं होतंय. मी कितव्यांदा आता 2001 पासून करते. बरं, मग ह्या स्पर्धेत कितव्यांदा तुम्ही मी सहभागी? आता 8-9 वेळा आले. बरं, काय वातावरण कसं वाटतंय नेमकं? राज्यभरातून रसिक येतात. आता समजा तुम्ही एखाद्या गावात गेला परफॉर्मन्स करायला तर ते गावापुरतं मर्यादित राहतं. आता या अकलूज या ठिकाणी राज्यभरातून रसिक येतात, कसं वाटतंय? छान वाटते आणि पब्लिकांचा रिस्पॉन्स पण छान आहे. बरं, म्हणजे बाहेरचं वेगळं आणि थिएटरचं वेगळं. म्हणजे बाळदादामुळे आम्हाला सगळ्यांना पुरस्कार म्हणजे हे मिळते ना, सगळं प्रोत्साहन मिळते कलाकारांना बरं. की म्हणजे तुम्ही अभिनय करा, लावणी पुढं न्या, असं म्हणजे छान वाटते ते येऊन. बरं, आता लावणी करायचं म्हणलं तर आता 1-2 मला तुमच्या ह्याच्यामध्ये यंग मुली दिसल्या. आता ते पण प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागलंय. पण या मागची काय कारण? मग ती आता मुली आपल्या नवीन नवीन तयार करण्यासाठी काय करावं लागेल नेमकं? म्हणजे कसं आता त्यांना सांगतोय आम्ही तुम्ही अकलूज करा, तुम्हाला पुढं मार्गदर्शन चांगला मिळेल लावणीचा. तुम्हाला लावणी म्हणजे काय आहे ते आता डीजे वगैरे झाले ना, ते आता तिकडे जास्त चालल्यामुळं मुलीचा ह्या क्षेत्रात जरा लक्ष कमी करायला लागलं. मग त्यांना आम्ही ते म्हणतोय ते करू नका, आम्ही हे लावणी साजरी करा, म्हणजे चांगली करा म्हणून सांगतोय. आता तुम्ही डीजेचा मुद्दा काढलाय, डीजेच्या ह्याच्यावरती कला सादर केली तर तात्पुरता इन्कम होईल किंवा पैसा येईल. बरोबर आहे. शेवटी त्यांचं पण पोट आहे सोडा, तसं म्हणत नाही मी, पण तिकडे जास्त लक्ष असल्यामुळे इकडे जरा कमी व्हायला लागले म्हणजे मुलींचं, यंग मुलींचं. मग असं कसं बाहेरच्या मग सगळ्या मुली गोळा कराव्या लागतात, ग्रुप ट्रायल तयार करायला लागतात. किती पार्टीत 4 असले की बाहेरनं पण मुली वगैरे मागवायला लागतात ना. डीजेला विरोध नाही, पण ती आपली परंपरा नाही. डीजेला काय आमचा विरोध नाही आणि त्यांचं पण पोट असल्यामुळे ते आमचं पण त्यांच्यासारखंच आमचं पण आहे. पण तुम्हाला वाटतंय की ही जी लावणीची खरी परंपरा आहे महाराष्ट्राची, पूर्वी कसं 2001 पासून आता आम्ही जसं मला कळतं तसं म्हणजे 9-10 पार्ट्या व्हायच्या एका दिवसाला. आता कशा 5-6 म्हणजे कमी होत येते असं म्हणते. थिएटरमध्ये कलाकार कमी होत आले. हे तर सध्या आपल्यासोबत पूजा छाया श्रद्धा कोल्हापूरकर या पार्टीशी आपण
संवाद साधलेला आहे. अनेक मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा मला विचारायचा राहिला. आता बाळदादांना पद्मश्री पुरस्कार द्यावा शासनानं अशी देखील एकीकडे मागणी होते. मग तुम्हाला काय वाटतं नेमकं? त्यांनाच भेटावं असं वाटतंय आम्हाला पण. म्हणजे काय कारण काय आहे तुम्हाला? आमची इच्छा पण आहे आणि त्यांनी सगळ्या कलाकारांना म्हणजे प्रोत्साहन देतात. एवढ्या कलाकारांची जिम्मेदारी घेतात, एवढी सोय करतात, परत बारीक सारी गोष्टीवर त्यांनी लक्ष देतात. म्हणजे त्यांनाच भेटावं अशी इच्छा आहे आमची. बर बर. तुम्हाला काय, आता तुम्ही आता ह्या सगळ्यांचं मार्गदर्शकच आहे. बाळदादांना पुरस्कार पद्मश्री द्यावा किंवा मिळावा हां. कारण तिने आता कसं ही मुळ आहे आमची, म्हणजे आता लाकूडच आहे का नाही, इथं लावणी होती इतकं तर मला आनंद होता ना बाबा. आता आम्ही जुनी कलाकार आहे. बर बर. म्हणजे आमचे जे पूर्वी होते ते आता सध्या नाही, तरी पण आहे. पण तिने असं चालू ठेवावं आणि डीजे पहिला बंद करावा. डीजेमुळे काय व्हायला, तुम्ही नाव देता संस्कृती, त्याचं काय उपयोग आहे? बाहेर नाचते याच्यावरती, मग तुम्ही घरात नाचा ना. मला काय कलाकारांचा उपास आहे मी बोलतो ना, जे कलाकार गौंडी कामाला जातात, वाटपले जातात. माझी स्वतः तुम्हाला सांगतो ही डीजे पहिला बंद करावं, ही माझी इच्छा मनापासून आहे बघा. हो, ही बंद करा तुम्ही आणि लावणी चालू ठेवा. तुम्ही थिएटरला लावणी चालू ठेवा, थिएटरला लावणी लावणी चालू ठेवा. 9 साडे असू दे, तुमचं काय असेल ते, पण डीजे बंद करा. बर बर. आता महत्त्वाचा मुद्दा हा, तर विषय असा होता की बाळदादांना पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा आणि मग याबाबत आपलं काय मत आहे? बाळदादांना खरंच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा. कारण त्यांच्या एका लावणी ह्या शोमुळे ना आमच्या हजारो नृत्यांगना कलाकार साथीदार बसतात. त्यांच्या एका शोमुळे आम्ही कितीतरी जगतो, पुढं जातो, आम्हाला मानपान मिळतो, आम्हाला मानधन चालू होतं, आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे असं आम्हाला चांगल्या नजरेनं माणसं बघतात. त्याच्यामुळे त्यांना खरोखर पद्मश्री पुरस्कार हा मिळालाच पाहिजे. कारण त्यांनी एकाच नाही, आमच्यासारख्या लाखो जणींचं नृत्यांगनांना त्यांनी प्रोत्साहन करतात. त्यांच्या जीवावर आमचं सगळं म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर हे भेटते, आम्हाला म्हणजे मान सन्मान मिळतो. त्यांना मिळालाच पाहिजे हा पुरस्कार. तर आपण छाया, श्रद्धा आणि पूजा कोल्हापूरकर या पार्टीतील कलाकारांशी संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसाट, अकलूज.